नमस्कार मंडळी, पाककृती विथ पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे। या रक्षाबंधनसाठी मी घरच्या घरीच कमी साहित्यात झटपट होणारी अशी मिठाई बनवली आहे। मस्त अशी मऊसूत ही मिठाई तयार होते आणि फार जास्त खर्चही येत नाही। खूप सोप्या पद्धतीने बनवता येते। इथे मी एक कढई घेतली आहे, पण गॅस आता बंदच आहे, गॅस चालू करायचा नाहीये। सर्वप्रथम आपल्याला सगळे जिन्नस असेच मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे 1 कप फुल क्रीम दूध घेतला आहे, तुम्ही गाईचं दूध घेतलं तरी चालेल। आणि इथे पाऊण कप साखर घेतली आहे। आता गोडाच्या प्रमाणानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि पाव कप मी इथे दूध पावडर घेतली आहे, डेअरी व्हाईटनर सुद्धा घेऊ शकता तुम्ही। आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये। हे बघा, सगळं मी जिन्नस मिक्स केलंय आणि मी आता गॅस चालू केला आहे आणि त्यावर ही कढई ठेवून दिली आहे। इथे गॅस मी मोठाच ठेवला आहे आणि याच्यामध्ये जी साखर आपण टाकली आहे ती साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे। सर्वप्रथम आपण ह्याला असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर तळाला जाऊन चिटकू नये, म्हणून अशी ढवळून ती पूर्णपणे आपल्याला या दुधामध्ये वितळून घ्यायची आहे। साखर वितळल्यानंतर ह्या मिश्रणाला एक उकळी काढायची आहे आणि गॅस आपल्याला इथे मंद करायचा आहे। आणि मंद गॅसवरती आपल्याला इथे मध्ये मध्ये असं ढवळत साधारण 4 मिनिटं तरी आपल्याला हे मिश्रण छान उकळून असं घ्यायचं आहे, म्हणजे ते थोडंफार घट्ट होईल। आता इथे बघा, 3 ते 4 मिनिटांनंतर यामध्ये मी इथे 2.5 कप डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, म्हणजेच सुक्या नारळाचा चुरा घेतला आहे। इथे तो आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे, मंद आचेवरतीच आपल्याला हे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिटं मंद आचेवरतीच असं परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला सतत असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तळाला खाली चिटकू नये आणि करपू नये, नाहीतर आपल्या बर्फी चांगल्या होणार नाहीत। म्हणून हे आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जे आपण दूध टाकलं आहे ते दूध ह्यामध्ये छान असं मिक्स होईपर्यंत, हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। हे बघा, 5 मिनिटांनंतर आपलं हे मिश्रण छान असं घट्ट झालं आहे। यामधलं दूध सगळं नारळाने शोषून घेतलं आहे। हे बघा, असं घट्ट असं झालं आहे। त्यापेक्षा जास्त घट्ट करू नका, नाहीतर आपल्या ज्या मिठाई आहे ती थोडीशी कोरडी अशी होईल, मऊसूत अशी होणार नाही। आता मी इथे एक टीन घेतला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतला आहे। तुम्ही ते डिश वगैरे किंवा ताट वगैरे वापरला तरी चालेल। आणि यामध्ये आता जे आपण मिश्रण तयार केलेलं त्यातलं मी फक्त अर्ध मिश्रण इथे घेतलं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण असं छान असं दाबून दाबून घ्यायचं आहे। त्यानंतर मी हे मिश्रण बाजूला ठेवलं आणि कढईमध्ये जे अर्ध मिश्रण ठेवलं होतं त्यामध्ये मी इथे 3 चमचे रोज सिरप टाकला आहे। आता माझ्याकडे रोज सिरप होतं म्हणून मी ते रोज सिरप वापरला आहे। जर तुम्हाला इथे फूड कलर वापरायचा असेल, तुम्ही पावडरवाला फूड कलर वापरत असाल तर चमचाभर दुधामध्ये आपल्याला तो मिक्स करायचा आहे आणि मगच याच्यामध्ये आपल्याला तो टाकायचा आहे। किंवा याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही कलर किंवा काही टाकायचं नसेल, नाही टाकलात तरीही चालेल। साधारण आता मी हे सगळं 1 मिनिटभर मंद आचेवरती परतून घेतलं, जेणेकरून सगळा रोज सिरप छान असा मिक्स होईल। आता हे जे आपण पहिलं मिश्रण सेट करून ठेवलेलं त्याच्यावरतीच हे आता आपण दुसरं मिश्रण टाकायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान असं दाबून दाबून सेट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी इथे आपले मिठाई सेट करून घेतली आहे आणि त्याच्यावरती बारीक केलेला पिस्ता टाकला आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल। आणि थोडंसं असं मी दाबून घेतलंय, जेणेकरून पिस्ता त्याला चिटकून राहावा। नंतर हे मिश्रण आपल्याला तासभर फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। आणि इथे काय झालं, माझ्या मुलीने बघितलं मी मिठाई केली आणि लहान मुलांना गोडाचे पदार्थ खूप आवडतात, त्यामुळे तिला लगेचच ती मिठाई खायची होती। ती अजिबातच धीर धरायला तयार नव्हती, तिला सेट वगैरे होईपर्यंत वाट बघायची नव्हती, तिला लगेचच ही मिठाई हवी होती। त्यामुळे मी मिठाई सेट न होताच कट करून घेतली, पण हे मिश्रण सेट न होताच कट केल्यामुळे सुरीला लागत होतं, म्हणून मी ते टिश्यू पेपरने साफ करून मग कट करत होते। आता इथे मिठाई ही सेट झालेली नाहीये, त्यामुळे ते व्यवस्थित अशी बाहेर पडत नव्हती। पण तुम्ही ह्याला फ्रीज मध्ये ठेवून मगच त्याच्या वड्या पडायच्या आहेत, म्हणजे त्या छान वड्या पडल्या जातात।
तिला एक तुकडा दिल्यानंतर मी बाकीची मिठाई फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवली होती. हे बघा, किती छान अशी आपली मिठाई सेट झाली आहे. रोज सिरपमुळे रंग आणि चवही छान झाली आहे. खूप सोपी आहे ना ही मिठाई. मग या रक्षाबंधनला नक्की करा. रेसिपी थोडी जरी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.